नमस्कार, वेड झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत। आज या व्हिडिओमध्ये ओल्या कचऱ्यापासून आपल्या बागेसाठी, आपल्या कुंड्यातील रोपट्यांसाठी कंपोस्ट खत तयार करणार आहे। कंपोस्ट खत तयार करण्यासाठी ही माझ्या घरी जी छोटी पाण्याची टाकी होती तिचा वापर करणार आहे। कंपोस्ट खत अशा एखाद्या मोठ्या गॅलन मध्ये, अशा एखाद्या डस्टबिन मध्ये, अशा एखाद्या कुंडीमध्ये सुद्धा आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो। फक्त एवढंच की ज्यात आपण कंपोस्ट खत तयार करणार आहोत त्याला अशा चारही बाजूने छिद्र असणे आवश्यक आहे। या छिद्रामुळे आपल्या कंपोस्टला हवा मिळते, कंपोस्ट मध्ये हवा खेळती राहते, आपलं कंपोस्ट खराब होत नाही। एवढंच नव्हे तर एखाद्या फुटलेल्या माठामध्ये सुद्धा आपण तयार करू शकतो। फक्त त्या माठाला छिद्र असणे आवश्यक आहे। ही पाण्याची टाकी आतल्या बाजूनी बऱ्याच ठिकाणी चिरलेली आहे, त्यामुळे मी या टाकीच्या तळाशी छिद्र करणार नाही। शिवाय याला झाकण सुद्धा आहे, ते मी उघडे ठेवू शकते। आणि आउटलेटसाठी जो पाईप ठेवलेला आहे त्यातून सुद्धा आपल्या कंपोस्टला हवा मिळू शकते, म्हणून या टाकीला मी छिद्र करणार नाही। आता आपण कंपोस्ट खत कसे तयार करायचे ते पाहूया। या टाकीच्या तळाशी हा जो सुकलेला पालापाचोळा आहे तो मी या टाकीच्या तळाशी टाकून घेणार आहे। तुमच्याकडे असा सुकलेला पालापाचोळा नसेल तर त्याऐवजी असे रिकामे बॉक्स असतील तर ते सुद्धा चालतील। आता मी सुरुवातीला जे बॉक्स आहेत त्याचे तुकडे करून या टाकीच्या तळाशी ठेवणार आहे। टाकीच्या तळाशी या बॉक्सचे छोटे छोटे तुकडे करून मी पूर्ण भाग कव्हर करून घेतलेला आहे। आता हा सुकलेला पालापाचोळा बॉक्सच्या तळाशी टाकत आहे। सुकलेल्या पालापाचोळ्याचा एक थर मी या टाकीमध्ये पसरलेला आहे। सुकलेल्या पालापाचोळ्यानंतर आज माझ्या घरात जो हा ओला कचरा म्हणजेच किचन वेस्ट जे निघालेला आहे त्याचा एक थर मी त्यावर पसरवणार आहे। ही दररोज चहा केल्यानंतर जी चहा पावडर उरते ती आहे, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। याच्यामध्ये साखरेचा आणि दुधाचा अंश अजिबात ठेवायचा नाही, ते सुद्धा आपण कंपोस्ट मध्ये टाकू शकतो। आणि ही विरजण म्हणून आंब्याच्या झाडाच्या बुंद्याजवळची माती मी घेतलेली आहे, कारण मी सुरुवातीला कंपोस्ट करते आहे, माझ्याकडे विरजण नाहीये, म्हणून एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंद्याजवळची माती, वड, पिंपळ, आंबा, चिंच कोणत्याही झाडाच्या बुंद्याजवळची माती घ्यायची आणि कंपोस्ट मध्ये विरजण म्हणून टाकायची। ज्याप्रमाणे आपण दुधाचं दही लावण्यासाठी थोडेसे विरजण टाकतो त्याप्रमाणे ही थोडीशी माती वापरायची, कारण मोठ्या झाडाच्या बुंद्याजवळ जीवाणूची संख्या जास्त असते आणि जी आपल्या कंपोस्टला तयार होण्यासाठी अतिशय मदत करते। आता मी हा किचन वेस्टचा थर या सुक्या पालापाचोळ्यावर पसरत आहे। घरी किचन वेस्ट पासून कंपोस्ट तयार करत असताना आपण त्याच्यामध्ये काय काय टाकू शकतो, तर यामध्ये रोजचे पूजेचे निर्माल्य किंवा खराब झालेली फुले, खराब झालेली फळे, केळांच्या साली, लिंबाच्या साली, खराब झालेले टोमॅटो, कोथिंबीरीच्या किंवा कोणत्याही भाजीच्या काड्या, कांद्या लसणाच्या साली, बटाट्याच्या साली, बीटच्या साली, चहा करून उरलेला चोथा पण तो स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याच्यामध्ये दुधाचा अंश आणि साखरेचा अंश अजिबात ठेवायचा नाही। या सर्व गोष्टी आपण किचन वेस्ट म्हणून कंपोस्ट मध्ये टाकू शकतो आणि आपली बाग सुंदर फुलवू शकतो। अशा प्रकारे कचऱ्याचे उत्तम प्रकारे नियोजन होते आणि आपल्या घरी विषमुक्त असा कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता विषमुक्त आरोग्यदायी भाज्या मिळतात। ओल्या किचन वेस्टचा एक थर
पसरलेला आहे. आता या थरावर विरजण म्हणून जी माती वापरणार आहे त्या मातीचा एक थर पसरणार आहे. किचन वेस्टवर या मातीचा थर द्यायचा, म्हणजे या ओल्या किचन वेस्टमध्ये ही माती पटकन मिसळून जाते आणि आपल्या किचन वेस्टची प्रोसिजर सुरू होते. आता या मातीच्या थरानंतर मी या सुकलेल्या पाल्यापाचोळ्याचा एक थर देत आहे. जोपर्यंत ही टाकी पूर्णपणे भरत नाही तोपर्यंत ओला कचरा, सुका पालापाचोळा यांचे एकाड एक थर मी यावर देतच राहणार आहे. शिवाय आपले कंपोस्ट जास्त ओले तर झाले नाही किंवा जास्त कोरडे तर पडले नाही, आपल्या कंपोस्टमध्ये आळ्या तर झाल्या नाहीत किंवा ते अति सडले तर नाही, हे आपल्याला वारंवार सर्व कंपोस्ट व्यवस्थित हलवूनच तपासून बघावे लागते. आता सध्या ही टाकी मी झाकून ठेवत आहे. ही टाकी मी झाडाच्या सावलीत ठेवलेली आहे, कारण सावलीमुळे आपले कंपोस्ट चांगल्या प्रकारे तयार होते. उन्हामध्ये कंपोस्ट तयार करण्याचे ठेवायचे नाही. जर उन्हामध्ये ठेवले तर त्यातील जीवाणूंची वाढ होत नाही आणि आपले कंपोस्ट बिघडते. सध्या मी ही टाकी झाकून ठेवत आहे. पुढील अपडेट्स मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहे. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. जर तुम्हाला ज्या शंका वाटतील त्या कमेंट्सद्वारे विचारत चला, मी त्यांची समर्पक उत्तरे देईन.